मराठा आरक्षणाचं जे गेल्या 5-6 महिन्यापासून आंदोलन चालू आहे, आंदोलन तसं 40 वर्षापासून चालू होतं, परंतु जो जोर या 5-6 महिन्यामध्ये त्या आंदोलनाला आला होता, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांचे सहकारी इतर सर्व मंत्रीगण यांनी जी चांगली भूमिका घेतली आणि त्यामुळेच या ज्या कुणबी नोंदी होत्या, ज्या बस्त्यामध्ये बंद होत्या, त्या आता बाहेर निघायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं होतं, त्या आंदोलनाचं हे फलित आहे. आंदोलनाच्या मागण्या ज्या ज्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केले, हा अख्खा महाराष्ट्र जाणतोय. परंतु आंदोलन मराठा समाजाचं एक आंदोलन आणि ओबीसी समाजाचं चालू असलेलं आंदोलन, यामध्ये कुठेही क्रॉसिंग होऊ न देता किंवा यामध्ये आपसामध्ये कुठे भांडणं न होता ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल या संदर्भामध्ये शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याचं महाराष्ट्रामध्ये सर्वकडे स्वागत केलं जात आहे. आता येणाऱ्या 20 तारखेला सुद्धा जे विशेष अधिवेशन बोलवलंय, त्या अधिवेशनामध्ये शुक्र समितीने, जे आज शुक्र समितीने अहवाल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय आणि तो त्यांनी स्वीकारलाय, त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला जाईल. आणि म्हणून या मधल्या काळामध्ये पूर्वी सुद्धा जे नवी मुंबईला आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जाऊन जरांगे पाटलांची त्यांची चर्चा झाल्यानंतर जे परिपत्रक दिलं होतं त्यावर सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं, ज्याला राजपत्र आपण म्हणतो. आणि त्यानंतर मध्ये पुन्हा त्यांनी एकदा जेव्हा उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणाला सुरुवात केली, त्यावेळेला हा महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय ठरला. मी त्यांनाही सांगेन, एका प्रामाणिक माणसाने केलेलं हे आंदोलन, त्याला कुठेही गालबोट कसं लावता येईल हा प्रयत्न इतरांकडून केला जातो. मग जरांगे पाटलामध्ये आणि सरकारमध्ये म्हणजे शिंदे साहेबाला बदनाम करण्यामध्ये, या दोघांना बदनाम कसं करता येईल हा काही लोकांचा राजकीय डाव जो आहे तो आम्ही कधी म्हणजे त्यांना सक्सेस होऊ देणार नाही. ही आमची भूमिका आहे की इतरांचं काही बोलतायत म्हणून आपण आंदोलन केलेलं नाही, तर मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी आपण आंदोलन केलेलं आहे. म्हणून ह्या आंदोलनाचा जो प्रमुख आहे, आपल्याला गड आला आणि सिंह गेला असं करायचं नाही, तर आपल्याला हे आंदोलन सक्सेस करून समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेमध्ये, त्या जल्लोषामध्ये तुम्ही आम्हाला हवे आहे. अनेकांचे फोन आले, तर अनेकांनी आम्हाला सुद्धा विचारलं की जरांगे पाटलाच्या प्रकृतीबद्दल काय. म्हणून त्यांना सुद्धा विनंती, आता उरलेले काही दिवस आहेत, जे समितीने जो अहवाल दिलेला आहे, गायकवाड समितीने, शिंदे समितीने जो अहवाल दिलाय, त्यावर काही सूचना आणि हरकती मागवलेल्या आहेत. त्याची मुदत आज संध्याकाळी 5 वाजता संपते. ही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. जर त्यापूर्वी जर काही निर्णय घेतले तर त्याला कायदेशीर बेस असणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर कायदेशीर बेस नसला आणि त्याला जर कोणी चॅलेंज केला तर मग पुन्हा मागच्या सारखं एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं, वापस घ्यायचं, ही परिस्थिती येऊ नये, ही शिंदे साहेबांची भूमिका आहे. म्हणून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला जो काही 2-3 दिवसाचा वेळ लागतोय, या 2-3 दिवसाचा वेळ हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याला आपण टाळू शकत नाही, कोणत्याही परिस्थितीत टाळू शकत नाही. म्हणून 20 तारखेला जे काही आता अधिवेशन सुरू होईल, त्या 20 तारखेला अवघे राहिलेले 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये हा निर्णय होणार आहे. या 4 दिवसासाठी आपण करत असलेलं उपोषण, या उपोषणामुळं समाजावर किंवा इतर लोकांना जी तुमच्याबद्दलची काळजी वाटते, ती काळजी सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून विनंती सरकारच्या माध्यमातून, आमच्या सर्वांच्या माध्यमातून राहील की तुम्ही हा उपोषण मागं घ्यावं आणि 20 तारखेला जेव्हा हा निर्णय होईल त्या टायमाला जसं शिंदे साहेब सांगतायत की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंय. आणि आज सकाळी सुद्धा
प्रेसमध्ये त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त असलेल्या मराठा समाजाला सुद्धा आरक्षणामध्ये समावेश केला जाईल, ही फार मोठी घोषणा आज मला वाटतं शिंदे साहेबांनी केली. आरक्षणाचा जरी हा मुद्दा जरी असला तर त्याचबरोबर सरकार ज्या सकारात्मक पावलं उचलतंय त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामुळं आणखीन एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतंय की आता माझी मुलगी काहीही पैसे न लावता ती पूर्ण शिक्षण घेऊ शकते. हा एक मोठा निर्णय या सरकारने घेतलाय. सरकार या सर्व बाजूला पॉझिटिव्ह असताना जरांगे पाटलामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे वितुष्ट कसं येईल, कशा ना कशा प्रकारे या आरक्षणाचा मुद्दा भरकटून या दोन इतर समाजामध्ये सुद्धा भांडणं कशी लावता येईल हा जो काही लोक प्रयत्न करतायत कृपया त्यांना त्या प्रयत्नापासून आपल्याला रोखायचं आहे. म्हणून आपण एकजुटीने एकमतानं एक दिलानं हा आपण आरक्षणचा मुद्दा सोडवणार आहोत. त्याबद्दल तुम्ही शिंदे साहेबांनी जो शब्द दिलाय त्यापासून ते मागे हटणार नाही ही आपली तुमची आमची सर्वांचीच मनोमत तुम्हाला सुद्धा खात्री आहे. म्हणून 20 तारखेपर्यंत आपण आता जे अधिवेशन येतं तोपर्यंत वाट पाहावी. निश्चितच मराठा समाजाला सन्मानानं आरक्षण दिलं जाईल. तीच विनंती आहे, तब्येतीची काळजी घ्या. समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्हीच जर आजारी पडला तर त्याचा परिणाम हा समाजावर होत असतो. नेता हा खंबीर असला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. उपोषण सोडावं अशी विनंती या माध्यमातून मी त्यांना करणार आहे. पण ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही मागणी मात्र सरकारने अमान्य केलेली दिसते. आरक्षण द्यावं ही महत्वाची मागणी. आरक्षण कसं द्यायचं आणि कोणत्या पद्धतीने द्यायचं, समाजावर ओबीसी समाजावरही अन्याय होता कामा नये ही सरकारची भूमिका आहे. म्हणून मराठा समाजाला आरक्षण देताना या सर्व बाबीचा कायदेशीरपणे अभ्यास करून टिकणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. म्हणून त्यांच्या आरक्षण जेव्हा 20 तारखेला जेव्हा जाहीर होईल त्या टायमाला हे सर्व मुद्दे क्लिअर होतील. 50%च्या पुढची जी मर्यादा जी आहे ती ओलांडली जाणार आहे. मग हे कायद्याच्या कसोटीवर आरक्षण कसं टिकेल या सर्व बाबीचा विचार सरकार करतंय. म्हणून सरकारने भूमिका हे घेतलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ते टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं, टिकणारं आरक्षण द्यायचं. घोषणेचं आरक्षण नव्हे तर टिकणारं आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सबमिट केलाय, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला आहे. त्यावर साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेच्या नुसार कॅबिनेटमध्ये जेव्हा जाईल यावर चर्चा होऊन नंतर तो विधानसभेमध्ये 20 तारखेला दुपारी 12 वाजता हा विधानसभेमध्ये येईल आणि सर्वांचं मत घेऊन त्याला एकमताने कसं पास करता येईल यावर सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. टिकणारं आरक्षण तुम्ही म्हणताय म्हणजे वेगळं आरक्षण त्यांना देण्यात येईल. मग ज्या मराठा समाजातील लोकांना आतापर्यंत ओबीसी प्रमाणपत्र दिलेली आहे त्यांचा समावेश ओबीसी मध्ये झालाय, त्यांचं पुढे काय? त्यांचं नाही, सर्वांचंच. मराठा समाजाचा तर याला किंवा त्यांना असं नाही. पण पूर्वी ज्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलेत ते ऑलरेडी कुणबी आहेत, ते तर त्यांचा समावेश आहेच आहे. ज्यांना आणखी कुणबीचे म्हणजे त्यांना दाखले नाही, त्यांच्या नोंदी नाहीत अशा समाजाला सुद्धा या आरक्षणामध्ये सामावून घेण्याची सरकारची भूमिका आहे. पण ज्यांना ओबीसी दिले त्यांचं काय, ज्यांनी घेतलेत आता ओबीसी ते तर ऑलरेडी आहेतच ना. त्यांचं काय, ते तर आहेच. त्यांना त्यांचं थोडे आरक्षण काढणार आहोत. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत झाली ज्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळली नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला दिसत नाही अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस. हे जरी सत्य असलं तरी ज्या 40 वर्षापासून मराठा समाज आपल्या भूमिकेसाठी आपल्या मागण्यासाठी लढतोय त्यांना ज्यांनी खेळवलं, यापूर्वी ज्यांची सरकारं होती त्यांनी त्यांना खेळवत ठेवलं. त्यांचा वापर हा राजकारणासाठी केला गेला आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक ठाम भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. मला वाटतं हा विषय कधीतरी एकदाचा हा संपला पाहिजे या भूमिकेतून अख्खे सर्वसामान्य जनता सुद्धा आहे. म्हणून आता हा विषय राहणार नाही. दरवेळेला लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा पूर्वीचे ज्या राजकारण्यांनी केले जे आजही त्याच्याबद्दल अक्षरही काढत नाही, तोंडही उघडत नाही. त्यामुळं शिंदे साहेबांनी हा
ठाम निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही, तिन्ही पक्षांनी विचारात घेऊन वरिष्ठ निर्णय घेतला. मुख्यमंत्री कोण असावा, मुख्यमंत्री कधी ठरवला जाईल या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. निश्चित महायुतीचाच मुख्यमंत्री राहील एवढं मात्र निश्चित आहे. उद्धवजींनी आमच्यासाठी दारं बंद केली, ठाकरेंनी आमचं मन दुखावलंय, त्यामुळे जिथं मन दुखावतात तिथं युती होत नाही असं फडणवीस म्हणतात. उद्धवजींच्या बाबतीमध्ये त्यांचा असलेला स्वभाव, त्यांची असलेली रणनीती याचा जर परिणाम जर आता जर पाहिला तर ज्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी केली होती त्या आघाडीमध्ये सुद्धा किती मतभेद आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि शिवसेना भाजपची ही पारंपरिक युती होती, ती टिकावी ही सर्वांची मनोमन इच्छा होती. आमचंही त्यांनी ऐकलं नसल्यामुळंच आम्हाला उठाव करावा लागला आणि शिवसेना भाजप म्हणून पुन्हा आम्ही सत्तेत आहोत. कदाचित त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना जे काही दुखवलं गेलं असेल त्यामुळे ही युती भविष्यात होणार नाही असं संकेत त्यांनी दिले असावे. पहाटेच्या शपथविधीमुळे अजित पवारांना विलन करण्यात आलं होतं, पण ज्यांनी विलन केलं ते आता तोंड कशी पडलेत असं फडणवीस म्हणतात. पहाटेचा शपथविधी असेल, पक्षामध्ये असलेली हुकुमशाही असेल, इतरांचं घर फोडण्याचं काम असेल, हे ज्या शरद पवार आणि त्यांच्या अनेक लोकांनी केलं होतं. म्हणून म्हणतात की जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आज त्यांच्या हातातून पक्षही गेलाय आणि नेतेही गेले. दुसरं, तुमच्या मित्रांनी एक नवीन हास्य जत्रेचा एपिसोड लिहिला आहे असं त्यांनी म्हटलंय कालच्या राष्ट्रवादीच्या पत्रकारितेच्या. राहुल नार्वेकरांनी जरी हास्य जत्रेचं पार्ट केलं असेल, पार्ट 2 जरी केला असेल तरी त्यामुळं लोकांना समाधान लाभलेलं आहे. परंतु यांचा चाललेला तमाशा आता लोकांना आवडत नाही, लोक ते पाहण्याच्या मनस्थितीत नाही. स्वतःचं झाकून लोकांचं वाकून पाहण्याची ही जी काही मनोवृत्ती या संजय राऊत सारख्या विचित्र माणसाची आहे, त्यामुळं या आघाडीचे 3 तेरा वाजलेले. आता त्यांनी इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःवर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं आणि जर ते करता येत नसेल तर राजकारण संन्यास जरूर घ्यावा. लोकसभा निवडणुकीची तयारी आपल्याला कशी चालली? लोकसभेची तयारी अत्यंत व्यवस्थित आहे. आता आज उद्या जे शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरला आहे ते झाल्यानंतर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची एक संयुक्तिक बैठक 20 तारखेनंतर मुंबईला होणार आहे आणि त्यामध्ये युतीचे जे जे मतदारसंघ आहे त्याचं वाटप झालेलं असेल आणि मग त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी करायची आहे. इम्तियाज जलील यांनी काल एक बैठक घेतली मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि त्यांनी असं स्पष्ट केलंय की आता इम्तियाज जलील हे मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि तशी त्यांनी इच्छा देखील आपल्या पक्षाध्यक्षांकडे व्यक्त केलेली आहे. तर इम्तियाज जलील हा MIM पक्ष आहे, कदाचित उभाटा गटाने त्याला सपोर्ट करावा केला असेल म्हणून त्याने ती इच्छा व्यक्त केली असेल. शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन सुरू म्हणजे होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर खिळे ठोकले, सशस्त्र दलाच्या भिंती तिथं उभ्या करण्यात आलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या सरकारला हे शोभत नाही असा आरोप संजय राऊतांनी केला. दिल्लीच्या आंदोलनाचा गेल्या वेळेचा अनुभव पाहता हा एक दिवसीय आंदोलन नाही तर अनेक महिने चालणारं आंदोलन असतं आणि आंदोलन हिंसक होऊ नये. त्यामुळं नाहक काही शेतकरी म्हणजे त्यामध्ये त्यांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्यावर काही घातपात होऊ नये की तिथे काही मृत्यू होऊ नये म्हणून सरकारने घेतलेली प्रिकॉशन आहे. तरी शेतकऱ्याच्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि त्यासाठी सरकारने त्यांच्याशी बोलणी सुद्धा सुरू केलेली आहे. कदाचित आज उद्या त्यांची बैठक होऊन यावर तोडगा सुद्धा निघणार आहे. अमित शहाची सभा रद्द झाली असली तरी भाजपने MIM 10 का लढतात? 48 लढल्या पाहिजे. 10 लढायचं काय? MIM ही फक्त मुस्लिमांची डोकं फिरवण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडं केंद्रित करण्यासाठी एक मी तुमचा मसीहा आहे या भावनेतून MIM ही आपल्या प्रचाराची रणनीती आखत असते.
हाच प्रकार त्यांनी युपी मध्ये केला, हाच प्रकार त्यांनी बिहारमध्ये केला, हाच प्रकार गुजरातमध्ये करायचा प्रयत्न केला, परंतु ते आता तिथे कुठेही त्यांना यश आलं नाही, हे सर्वजण पाहत आहेत. म्हणून एमआयएम आता जी काही होती ती आता इथं राहणार नाही, त्यांचा भुईसपाट जरूर होईल हे आपल्याला लवकर दिसून येईल. थँक्यू, धन्यवाद. काही नाही.